नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सध्या जगभरात तिसऱ्या महायुद्धाची चर्चा सुरू आहे. इराण, इस्रायल, अमेरिका आणि रशिया यांच्यातील वाढत्या तणावामुळे लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. जर अणुबॉम्बचा वापर झाला तर काय होईल, हा प्रश्न अनेकाच्या मनामध्ये घर करून आहे आणि अनेकाला ह्याविषयी भीती आहे. याच भीतीमुळे जगभरात एक औषधाची अचानक मागणी वाढलेली आहे. त्या औषधाचं नाव आहे पोटॅशियम आयोडाईड. आता पोटॅशियम आयोडाईड म्हणजे काय? असं सांगितलं जातं की हे औषध अणुबॉम्बमुळे होणाऱ्या रेडिएशन पासून शरीराचं संरक्षण करू शकतं. पण खरं आहे का? हे औषध किती प्रभावी आहे आणि जर अणुहल्ला झाला तर हे कसं वापरलं जाऊ शकतं, हे कसं वापरायचं आणि ह्याचे फायदे काय? मित्रांनो, सध्या जगातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनलेली आहे. मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष, रशिया आणि युक्रेन मधील युद्ध, तसेच चीन आणि तैवान मधील वाढता तणाव, या सगळ्या घटनांमुळे अनेक तज्ञ तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त करत आहेत. आणि जेव्हा महायुद्धाची चर्चा होते तेव्हा सर्वात मोठी भीती असते ती अणुबॉम्बची. कारण अणुबॉम्बचा परिणाम फक्त स्फोटापुरता मर्यादित नाही. त्यातून निर्माण होणारे रेडिएशन अनेक वर्ष मानवाला त्रास देऊ शकतात. अणुबॉम्ब स्फोट झाल्यावरती 3 मोठे परिणाम दिसून येतात. पहिला म्हणजे प्रचंड स्फोट आणि उष्णता. दुसरा म्हणजे धक्का लहरी, ज्यामुळे इमारती आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त होतात. आणि तिसरा म्हणजे रेडिओएक्टिव्ह रेडिएशन. जगातील सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे रेडिएशन. अणुबॉम्ब स्फोटानंतर वातावरणात रेडिओएक्टिव्ह आयोडीन नावाचं धोकादायक तत्व पसरतं. हे रेडिओएक्टिव्ह आयोडीन हवेतून, पाण्यात किंवा अन्नातून शरीरात जाऊ शकतं. कधी कधी ते श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करू शकतं. जेव्हा हे तत्व शरीरात प्रवेश करतं तेव्हा ते थायरॉइड ग्रंथीत जमा होतं. मानवी शरीर नैसर्गिकरित्या आयोडीन थायरॉइड ग्रंथीत साठवत असतं. त्यामुळे रेडिओएक्टिव्ह आयोडीन देखील तिथे जमा होतो. यामुळे काही वर्षांनी थायरॉइड कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. याच ठिकाणी पोटॅशियम आयोडाईड या औषधाची भूमिका सुरू होते. पोटॅशियम आयोडाईड म्हणजे आयोडीन असलेलं एक औषध. हे औषध थायरॉइड ग्रंथीला आधीच साध्या आयोडीनने भरून टाकतं. जेव्हा थायरॉइड ग्रंथी आधीच आयोडीनने भरलेली असते तेव्हा ती रेडिओएक्टिव्ह आयोडीन शोषून घेत नाही. त्यामुळे रेडिओएक्टिव्ह आयोडीन शरीरात जमा होण्याचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो. जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेचे म्हणजे CDC संस्था यांच्या अहवालानुसार योग्य वेळी आणि योग्य डोस घेतल्यास पोटॅशियम आयोडाईड थायरॉइडमध्ये रेडिओएक्टिव्ह आयोडीन जाण्यापासून 90% पेक्षा जास्त संरक्षण देऊ शकतं. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पोटॅशियम आयोडाईड हे अणुबॉम्ब पासून पूर्ण संरक्षण देणारं औषध नाही. हे औषध फक्त थायरॉइड ग्रंथीचे संरक्षण करते. शरीराच्या इतर अवयवांना किंवा इतर प्रकारच्या रेडिएशन पासून ते संरक्षण देत नाही. तज्ञांच्या मते हे औषध सर्वात प्रभावी तेव्हा असते जेव्हा ते अणुहल्ल्यापूर्वी किंवा हल्ल्यानंतर लगेच घेतलं जातं. साधारणपणे 2 ते 4 तासाच्या आत हे औषध घेतल्यास त्याचा सर्वाधिक फायदा होतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर त्याचा प्रभाव हळूहळू कमी होत जातो. म्हणूनच अनेक देशांनी अणु आपत्तीची तयारी म्हणून पोटॅशियम आयोडाईडचा मोठा साठा ठेवलेला आहे. अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा आणि दक्षिण कोरिया या देशांनी आपल्या नागरिकांसाठी या औषधाचा साठा तयार ठेवलेला आहे. जपानमध्ये फुकुशिमा अणु दुर्घटनेनंतर सरकारने लाखो लोकांना पोटॅशियम आयोडाईडच्या गोळ्या उपलब्ध करून दिल्या होत्या. काही युरोपियन देशांमध्ये अणु प्रकल्पाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना हे औषध आधीच दिले जाते. सध्या जगात तणाव वाढल्यामुळे अनेक देशांमध्ये लोक स्वतःहून या औषधाचा साठा करून ठेवत आहेत. कारण अणुयुद्धाची भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे आणि त्याच्या भीतीपोटी ही तयारी आहे. पण तज्ञ स्पष्टपणे सांगतात की पोटॅशियम आयोडाईड हा अणुबॉम्ब पासून वाचवणारा चमत्कारिक उपाय नाही. अणु हल्ल्याच्या वेळी सर्वात सुरक्षित उपाय म्हणजे मजबूत इमारती किंवा जमिनीखालील आश्रयस्थानी राहणे, दूषित अन्न, पाणी टाळणे आणि सरकारच्या सूचनेचं पालन करणे. मित्रांनो, पोटॅशियम आयोडाईड हे औषध काही प्रमाणात संरक्षण देऊ शकते, पण ते संपूर्ण सुरक्षा देत नाही. यामुळे घाबरण्यापेक्षा योग्य माहिती असणे आणि तज्ञाच्या मार्गदर्शनाचे पालन करणे
हे सर्वात महत्वाचं आहे. आशा करूया की जगामध्ये कधीच अणुयुद्धाची वेळ येऊ नये आणि मानवजातीला अशा संकटाचा सामना करावा लागू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पण येणारा काळच सांगणार आहे